नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, जीवा प्लीज माझं ऐकून तरी घ्या, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जीवा माझं ऐकून घ्या। परंतु जीवा नंदिनीच्या हातातील हात बाजूला करतो आणि म्हणू लागतो, नाही नंदिनी मी काहीच ऐकून घेऊ शकत नाही, कारण आता तू एक बोलशील आणि तुझे बाबा आल्यानंतर तू लगेच चेंज होतेस आणि मग त्यांच्या बाजूने बोलतेस, त्यामुळे मीच तुझ्यासमोर हात सोडतो की प्लीज आता इथून निघून जा, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये। आता जीवा काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि त्यामुळे नंदिनीला खूप वाईट वाटतं। नंदिनी तिथून निघून जाणार, परंतु त्याच वेळी आता विक्रम नंदिनीला आवाज देतात आणि म्हणू लागतात, थांब नंदिनी। आता नंदिनी मागे वळून पाहते तर बाबा तिला थांबवत असतात आणि म्हणून ती तिथेच थांबते। तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या रस्त्यात उतरून चिंच गोळ्याचा आस्वाद घेत असते। तर त्यावेळी ते दादा काव्याला विचारतात, ताई अजून मीठ हवंय का? तर काव्या म्हणते, नाही नको दादा। तर आता त्याच वेळी त्या ठिकाणी पार्थ येतो आणि काव्याला विचारतो, दादा ताई म्हणजे तुम्ही जत्रेत हरवलेले बहीण भाऊ तर नाही आहेत ना? आणि काय हे काव्या तुम्ही चिंच खाताय, तुम्हाला दिवस वगैरे तर गेले नाही आहेत ना? तर काव्या म्हणते, देशमुख काय बोलताय तुम्ही हे? आणि असं कुठे लिहिलंय का ज्या बाईला डोहाळे लागतात, दिवस जातात, तिनेच फक्त चिंच गोळ्या खायच्या असतात? असं काही नाही, चिंच बोरं कोणीही खाऊ शकतात आणि मला तर खूप आवडतात। दादा तुम्हाला सांगू का, मी आणि माझी नंदिनी ताई ज्यावेळी शाळेत जायचो त्यावेळी आमच्या पाठीवर आमची आडवी बॅग असायची आणि 2 वेण्या अशा उडवत आम्ही एका टपरीवर जायचो। अगदी तुमच्यासारखेच दादा होते, त्यांच्याकडे सुद्धा असे चिंच आणि बोरं मिळायची आणि आम्ही जाऊन भरपूर चिंच आणि बोरं खायचो। त्याच्या बाजूला एक गोळ्याची पण गाडी होती, पण आम्ही कधी बर्फाचा गोळा नाही खाल्ला। तर पार्थ म्हणू लागतो, बरोबर आहे नाहीच खाणार, कारण बर्फाचा गोळा खाल्ला तर जीभ लाल होईल आणि जीभ लाल झाली तर घरी जाऊन गाल लाल होतील, हो ना? तर काव्य म्हणते, देशमुख तुम्ही हे काय बोलताय? तर त्यानंतर पार्थ म्हणतो, खरं तेच बोलतोय। तर काव्य म्हणते, काही गंमत असते ना, म्हणजे लहानपणी आपले आई वडील आपला हात धरून आपल्याला शाळेपर्यंत घेऊन जायचे आणि अगदी तसंच आपल्या आठवणी सुद्धा आपला हात धरून आपल्यासोबत कायम असतात। माणसं जरी आपल्यापासून दूर गेले तरी सुद्धा आपल्या आठवणी कधीच दूर जात नसतात, त्या कायम आपल्या सोबतच असतात। असं म्हणत काव्या आता पार्थला चिंच खायला देते, परंतु ती आंबट चिंबट असणारी चिंच खाऊन पार्थची रिॲक्शन काही वेगळीच असते आणि पार्थने दिलेली रिॲक्शन पाहून काव्या मात्र त्याच्यावर हसू लागते। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं विक्रम नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं कुठे निघाली आहेस? तर नंदिनी काहीच बोलत नाही। तर जीवा म्हणू लागतो, ती तिच्या घरी जायला निघाली आहे। तर आता विक्रम म्हणतात, काय नंदिनी तू खरंच घरी जातेस का? तर नंदिनी म्हणते, नाही म्हणजे? तर विक्रम म्हणतात, अगं तुला तर मानिनीने किचनमध्ये बोलवलं आहे। तर जीवा म्हणतो, का कशासाठी? तर विक्रम म्हणतात, अरे ते भजी म्हणजे त्या गोल गोल भज्या असं काहीतरी असतं ते। नंदिनी म्हणते, काय झालंय बाबा, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर विक्रम म्हणतात, मला आठवत नाही आहे गं, पण तुझी असणारी ती स्पेशल अशी डिश। तर नंदिनी म्हणते, कढी पकोडा? तर आता विक्रम म्हणतात, हो हो तीच रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे ना, मग मानिनीला तुझ्या हातची कढी पकोडा भरपूर आवडतात आणि म्हणूनच ती म्हणाली आहे की रात्रीच्या मेनूमध्ये आपण तेच करूयात आणि म्हणूनच ती तुला किचनमध्ये बोलवत आहे। तर जीवा म्हणू लागतो, बाबा पण ती खरी जात आहे। तर आता हे ऐकताच विक्रम नंदिनीला म्हणतात, नंदिनी खरंच तुला खरी जायचं आहे का? परंतु नंदिनीचा काही पाय निघत नसतो। नंदिनी ठामपणे काही उत्तरही देत नसते, ती एकदा हो बोलते एकदा नाही म्हणते। त्यामुळे विक्रम तिला म्हणतात की हो नाही म्हणजे नक्की काय बोलायचंय नंदिनी तुला? तर आता नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नसतं। तर जीवा म्हणतो, तिला घरी जायचंय, कारण ती काव्याला विश करण्यासाठी आली होती ना, काव्या तर निघून गेली आहे, मग आता तिला सुद्धा घरी जायचं असेल। विक्रम म्हणतात, खरंच नंदिनी तुला घरी जायचंय का? परंतु नंदिनीला आता काय सांगावं काहीच कळत नसतं। नंदिनी शांतच उभी असते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं ज्या ठिकाणी काव्या चिंच बोरं खात असते त्याच ठिकाणी आता एक मुलगी आलेली असते आणि ती काव्या आणि पार्थला पाहते आणि लगेच ती तिच्या मित्राला आवाज देत म्हणते, रोहित अरे बाहेर ये ना। रोहित म्हणतो, काय झालंय नक्की? तर ती म्हणू लागते, रोहित अरे ते बघ काव्य आणि पार्थ देशमुख। तर त्यांना पाहताच आता ही दोघंही इशाऱ्यानेच आवाज देऊ लागतात। पार्थ पाहतो तर पार्थ काही त्यांना ओळखत नसतो। तर पार्थ काव्याला विचारतो, तुम्ही त्यांना ओळखताय का? तुम्ही तुमच्या त्या ओळखीचे आहेत का? तर काव्या म्हणते, नाही माझ्याही ओळखीचे नाही आहेत। तर त्यावेळी ती मुलगी काव्याला विचारते, आम्ही तिथे येऊ शकतो का? तर पार्थ म्हणतो, हो या ना, काहीच हरकत नाही। तर ती दोघंही तिथे येताच काव्य आणि पार्थ विचार करू लागतात की नक्की ही कोण आहेत। तर त्यावेळी ती मुलगी म्हणते, तुम्हा दोघांनाही विचार पडला असेल ना की आम्ही दोघं कोण आहोत? तर काव्याताई, अगं आम्ही तुझे सगळ्यात मोठे फॅन आहोत
तुम्हा दोघांचा व्हायरल झालेला तो व्हिडिओ आम्ही दोघांनीही पाहिला आहे. तू अगदी पार्थ दादाच्या खंबीरपणे पाठीशी उभी होतीस आणि ते आम्हाला जबरदस्त आवडलं आहे. आता काव्याला तो व्हिडिओ आठवतो. व्हायरल झालेला व्हिडिओ आठवताच काव्या पार्थकडे पाहू लागते. तर ती मुलगी काव्याला म्हणते, तुमचा तो व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला आणि मी तुम्हा दोघांची फॅन झाली आहे. खरंच तुम्हा दोघांचा तो व्हिडिओ मला जबरदस्त आवडला आहे. तर त्यानंतर तो मुलगा म्हणू लागतो, तुमचा तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतरच मी हिला प्रपोज केलं आणि हिला विचारलं की तू माझी काव्या देशमुख होऊ शकतेस का. तर त्यावेळी ती मुलगी म्हणते, आणि मीही याला म्हटलं की तू माझा पार्थ देशमुख होऊ शकतोस का. तर त्यावेळी काव्याला आठवतं की ती पार्थला म्हणालेली असते की आपला व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे आणि बघा ना किती छान छान कमेंट्स आहेत. असं म्हणत काव्याने आता पार्थला त्या सर्व कमेंट्स वाचून दाखवलेले असतात. त्या सगळ्या कमेंट्स वाचत असताना एक कमेंट्स काव्याने वाचलेली असते. ती म्हणजे एका मुलाने एका मुलीला आपला व्हिडिओ पाहून प्रपोजही केला आहे आणि त्याने विचारलं आहे की तू माझी काव्या देशमुख होऊ शकतेस का. आणि त्या मुलीने त्या मुलाला विचारलेलं असतं की तू माझा पार्थ देशमुख होशील का. आणि ही कमेंट ज्यावेळी काव्याला आठवते त्यावेळी काव्याच्या लक्षात येतं जी कमेंट आपण वाचलेली होती ती कमेंट या दोघांचीच होती. तर काव्या त्या दोघांना म्हणते, हो आम्ही तुमची कमेंट वाचली होती आणि त्यासाठी खरंच थँक्यू. तर पार्थ म्हणतो, आजकाल काय व्हायरल होईल सांगता येत नाही. तर तो मुलगा रोहित पार्थला म्हणू लागतो, प्रेमाच्या गोष्टी अशाच व्हायरल होतात दादा आणि तुमच्या प्रेमामुळे आमच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. हे ऐकताच काव्या पार्थला म्हणते, बघितलंत ना युनिवर्स प्लॅन्स. आता पार्थलाही या गोष्टीवर विश्वास बसू लागतो. तर ती मुलगी काव्याला म्हणते, ताई आम्ही तर तुम्हा दोघांचे फॅन झालोच आहोत, पण खऱ्या आयुष्यातील पार्थ काव्यासोबत एक सेल्फी मिळेल का. तर काव्यामध्ये काय झालंय काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे आता काव्या आणि पार्थ त्या दोघांसोबतही सेल्फी काढतात. तर रोहित पार्थ आणि काव्याला म्हणतो, खरंच आज तुम्ही आम्हा दोघांचा दिवस बनलात त्यासाठी थँक्यू. पार्थ आणि काव्याही त्यांचे आभार मानतात. ती दोघंही तिथून निघून जातात. परंतु त्यानंतर अजून एक मुलगी येते आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढते. तेही निघून जाते. परंतु आता या प्रेमाला एक नवीन वळण मिळालेलं असतं. त्यामुळे पार्थ खुश असतो. पार्थ काव्याला म्हणतो, या दुनियेत काहीही होऊ शकतं ना. तर काव्या म्हणते, या प्रेमाच्या दुनियेत अगदी काहीही होऊ शकतं. तर काव्या खुश होत पार्थला म्हणते, जब तक सूरज चांद रहेगा तब तक काव्यार्थ का नाम रहेगा. आता असं म्हणत काव्या रघुदादांना म्हणते, काय रघुदादा खरं आहे ना, द्या टाळी. असं म्हणत काव्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. आपल्या नात्याची सुरुवात इतकी छान गोड पद्धतीने झाली यामुळे काव्या आणि पार्थ दोघंही खूप खुश असतात. त्यानंतर काव्या त्या दादांकडून काकडी घेते आणि पार्थला एक देत आपण काकडी एन्जॉय करत असते. आता काव्या काकडी तोंडात पकडते आणि पार्थला विचारते. तर पार्थ त्या दादांकडे पाहतो आणि काव्या हसू लागते. काव्या आता काकडी एक साथ दोन दोन काकड्या एन्जॉय करत असते आणि हे पाहून पार्थ मात्र तिच्यावर हसत असतो. काव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पार्थलाही खूप आनंद झालेला असतो. कितीतरी दिवसानंतर दोघंही एकमेकांसाठी वेळ देत असतात आणि दोघंही एकमेकांसोबत रमलेलेही असतात. दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं विक्रम नंदिनीला म्हणतात, नाही नाही तू घरी वगैरे काही जाणार नाही आहेस. तू जर घरी गेलीस ना तर तुझी सासू मला पकोडे तळायला बसवेल. त्यापेक्षा नाही तूच जा आणि मदत कर. आणि हो ते कढी पकोडे काहीतरी वेगळे बनव आणि त्यानंतर थोडे वेगळे पकोडे बनव, म्हणजे मी आणि जीवा थोडं बसू शकतो. हो की नाही जीवा, थोडं थोडं लिटिल. तर जीवा म्हणतो, नाही नाही बाबा दारू पिणं चांगलं नसतं आणि दारू पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बायकोच्या हातचा काढा. असं म्हणत जीवा शांतच होतो. तर आता नंदिनी जीवाकडे पाहते. विक्रम हसू लागतात आणि म्हणतात, म्हणजे एक गोष्ट तर आज मला कळाली आहे की अजूनही आमच्या जीवाला त्याच्या बायकोचा धाक आहे. खूप छान आहे, परंतु आमचं तसं नाहीये. आम्ही काही आमच्या बायकोला घाबरत नाही. विक्रम असं बोलताच मानिनीताई आवाज येत म्हणतात, विक्रम. आता मात्र विक्रम घाबरतात आणि म्हणतात, हो मी नंदिनीला पाठवूनच देत आहे. अगं हा बघ ना जीवा उगाच गप्पा मारत राहिलाय, थांब मी नंदिनीला पाठवून देतो. असं म्हणत आता विक्रम थोडे घाबरलेले असतात आणि त्यांची ती घाबरलेली अवस्था पाहून नंदिनी त्यांच्यावर हसू लागते. कारण आत्ताच कुठे बाबा म्हणालेले असतात की मी काही माझ्या बायकोला घाबरत नाही, परंतु मानिनीताईंचा एक आवाज ऐकल्यानंतर विक्रम मात्र घाबरून गेलेले असतात. विक्रम नंदिनीला म्हणतात, जाग या वयात मला पकोडे तळायला बसू नको, जा. असं म्हणत आता नंदिनीला ते किचनमध्ये जायला सांगतात. आता नंदिनी किचनमध्ये जात असताना तिच्या हातातील पेनड्राईव्ह खाली पडतो. नंदिनी लगेच तो उचलते. तर विक्रम विचारतात, काय आहे का ते. तर नंदिनी म्हणते, काही नाही बाबा, बाबांसाठी जरा PPT बनवून
जेवण हवं होतं आणि जीवा फास्ट PPT बनवतात म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करणार होते. तर विक्रम म्हणतात एवढंच ना, मग दे. तू पकोडे तळायला घे, काही उशीर करू नकोस. तोपर्यंत पटापट माझा जीवा PPT बनवून तयार ठेवेल. असं म्हणत आता विक्रम जीवाला काही न विचारता त्याच्या हातामध्ये पेनड्राईव्ह ठेवतात. आता जीवा शांतच विक्रम यांच्याकडे पाहू लागतो, कारण बाबांनी सांगितलं म्हणजे आपल्याला करावं तर लागणार हे जीवाला चांगलंच माहीत असतं. दुसरीकडे पाहायला मिळतं काव्याची बोरं खाऊन अजून काही संपलेली नसतात. पार्थ पाहतो तर अजूनही काव्या बोरच खात असते. आता पार्थ काव्यावर चिडतो आणि म्हणू लागतो, काव्या वो काय चाललंय, तुम्ही अजूनही बोरं खाताय, किती बोरं खाणार आहात? अहो थंडीचे दिवस आहेत, तुम्हाला सर्दी होईल, उद्या तुमची एक्झाम आहे ना तुमच्या लक्षात? काव्या म्हणते असू देत ना, परंतु मला बोरं भरपूर आवडली आहेत. परंतु पार्थ मात्र काव्याला काही बोरं खाऊ देत नाही. तिच्या हातातील बोरांचा तो कागद घेतो आणि ती सर्व बोरं गुंडाळून त्याच्या खिशात ठेवतो. काव्या म्हणते पार्थ प्लीज मला द्या ना. पार्थ म्हणतो नाही, एकदा नाही म्हणालो ना, नाही देणार. तुम्हाला कॉफी हवी आहे का? तर कॉफी प्या. काव्या म्हणते नको आहे, मला काहीच नको आहे. पार्थ म्हणतो मग मी तुम्हाला मेथीचे पराठे देऊ का? तर काव्या म्हणते नाही नको, मला नको आहेत. तर पार्थ म्हणतो मग बोरं घातलेलं सलाड. आता काव्या खुश होते. पार्थ म्हणतो किती रुसण्याचं नाटक करताय हो, खरंच सांगू का, तुम्ही तर रुसण्याची ॲक्टिंग छान करता. तर काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, किती दिवसांनी असे प्रश्न विचारले तुम्ही मला. आधी असेच करायचे आमचे पार्थ देशमुख, मला काय हवंय नको ते सगळं काही पाहायचे, मात्र मी त्यांच्यावर अशीच रुसून राहायची. काव्या तुम्हाला हे हवंय का? काव्या तुम्हाला ते हवंय का? काव्या तुम्ही असं करू नका, हां काव्या तुम्ही असं करा, असं सतत मला बोलत राहायचे. अशी सतत काळजी घेत माझ्या मागे पुढे करायचे आणि मी मात्र तेव्हा नको नको करायची. कशी होती ना त्यावेळी मी, त्यावेळी मी खरंच चुकीची वागत होते आणि याची जाणीव मला आत्ता कुठे होते. तर काव्या पुढे म्हणते, आपल्या नात्यातील सगळ्यात चांगला काळ मी आपल्या भांडणामध्ये रुसव्या फुगव्यांमध्ये घालवला खरंच, पण त्या सगळ्याची किंमत आत्ता मला कुठेतरी कळतेय. आता या सगळ्यात मी खरंच चुकले याची जाणीव मला होते. पण काय करणार, माझे पार्थ देशमुख आता काव्या झाले आहेत ना, पूर्वीचे पार्थ देशमुखच व्हा ना तुम्ही. माझे ग्रीन फ्लॅग, माझे पार्थ देशमुख म्हणजे खरंच खूप वेगळे होते. मला थोडासा जरा जरी ओरखडा आला तरी अख्खं जग डोक्यावर घेणारे पार्थ देशमुख. पार्थ परत व्हा ना तसेच. तर आता पार्थ काहीच बोलत नाही. तर काव्या पार्थला म्हणते, मी माझं अख्खं जग ओंजळीत घेऊन तुमच्यासमोर गुडघ्यावर बसली आहे. तुम्हाला रिक्वेस्ट करते की आता पुन्हा एकदा माझे पार्थ देशमुख व्हा ना तुम्ही. तुमच्या या काव्याचा स्वीकार करा ना, आपलं नातं प्लीज स्वीकारा, मला ॲक्सेप्ट करा. असं म्हणत काव्या आता पार्थला ॲक्सेप्ट करण्यासाठी विनंती करत असते. परंतु पार्थ काही काव्याला उत्तर देत नाही. काव्या म्हणते बरं ठीक आहे, तुम्हाला जर मला ॲक्सेप्ट करायचं नाही आहे तर काहीच हरकत नाही. युनिव्हर्स आहेच ना, त्यांनी आपल्यासाठी काही ना काही नवीन योजना केल्याच असतील, काही ना काही प्लॅन असतीलच की ज्यामुळे आपलं नातं अजून घट्ट होईल. तुम्ही कितीही नकार दिला तरी युनिव्हर्सवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्या प्लॅनवरही. त्यामुळे आपल्या नात्याबद्दल आता मला काळजीच नाही. असं म्हणत आता काव्या आपलं प्रेम पार्थसमोर व्यक्त करत असते. आता ज्या ठिकाणी काव्याने पार्थने गाडी उभी केलेली असते त्याच रोडवर एक 4 व्हीलर येत असते आणि त्याच्या मागून 2 ते 3 बाईक्स असतात आणि त्या बाईकवर खूप गुंड प्रवृत्तीची माणसं असतात आणि त्यावेळी ती 4 व्हीलर ती गाडी अडवतात आणि त्यानंतर त्या ताईंना त्रास देऊ लागतात. त्या ताईंना म्हणत असतात की प्लीज गाडीतून बाहेर ये, नाहीतर आम्ही अख्खी गाडी चालवून टाकू. आणि हे काव्या पाहते, ती छोटीशी मुलगी खूप घाबरलेली असते. त्या ताईसुद्धा घाबरून गेलेल्या असतात, त्यांना काय करावं काहीच कळत नसतं. तर आता हे पाहताच काव्य म्हणू लागते, देशमुख काय चालले तिथे, ती छोटी मुलगी रडतेय का? तर पार्थ म्हणतो मलाही तसंच वाटतंय. आता काव्य कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता त्या ताईंना, त्या छोट्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जीवाने PPT बनवायला घेतलेला असतो आणि त्याचवेळी विक्रम जीवासाठी चहा घेऊन येतात आणि म्हणतात चाय गरमागरम चाय. तर जीवा म्हणतो बाबा तुम्ही इथे? तर विक्रम म्हणतात हो, मीच तुझ्यासाठी चहा घेऊन आलो आहे. असं म्हणत विक्रम आता जीवाला म्हणतात, जीवा काय झालंय, तुला नंदिनी इथे आली हे आवडलं नाहीये का? जीवा काहीच बोलत नाही. तर विक्रम पुढे जीवाला म्हणतात, जीवा रे काय झाले, तुझ्यातला नवरा सुखावला नाहीये का? जीवा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही. तर विक्रम म्हणू लागतात, जीवा हीच तर प्रेमातली गंमत असते आणि हीच तर नात्यातली सुरुवात असते. कोणीतरी आपल्या मागे पुढे फिरणं, कान पकडत माफी मागणं, हीच तर आपल्या नात्याची नवी सुरुवात असते. तर जीवा म्हणू लागतो, नाही बाबा असं काहीही नाहीये. तर विक्रम म्हणतात, हो का, हे तू आता मला सांगणार आहेस का? हे डोक्यावरचे जे काळ्याचे पांढरे झालेत ना ते उगाच जरी नाहीयेत, या सगळ्याचा मी अनुभव घेतला आहे. आणि जीवा तुला एक गोष्ट सांगू का, तुम्ही सगळ्यांनी इतक्या चुका केल्या आहेत ना, एकमेकांना एवढ्या वेळा सॉरी बोलला आहात ना, की त्या सगळ्याचं जर लोणचं घातलं असतं ना तर एव्हाना मोडलंही असतं.
जेव्हा विक्रम यांच्याकडे पाहू लागतो तर विक्रम म्हणतात, हो अगदी खरं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक अशी चिनीमातीची मोठी बरणी घेऊन या, त्यात तुमच्या पिकलेल्या चुका घाला आणि हातात सॉरी घाला. म्हणजे कसं होईल, कुठेतरी तुमचा तो मुरांबा तयार व्हायला सुरुवात तरी होईल. पण हो, त्या अगोदर तुमच्या शेवटच्या कडकडीत भांडणाची फोडणीही घाला, म्हणजे अजून त्या लोणच्याला चव येईल. आणि मग ती बरणी बंद करून टाका. आता जीवा आपल्या बाबांकडे पाहत असतो तर विक्रम पुढे म्हणतात, आणि हो, ती बरणी तशीच ठेवायची आहे आयुष्यभरासाठी. तुम्हाला उद्या पोरंबाळं झालीत ना की त्यांची भांडणं सोडवताना ती बरणी उघडून बघा, किती छान लोणचं मुरलेलं असेल. म्हणजे त्यांची भांडणं सोडवत असताना तुमच्या त्या लोणच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचं लोणचं किती मुरलेलं आहे आणि तुमचं नातं किती घट्ट झालेलं आहे. तर जीवा म्हणू लागतो, बाबा तुम्ही हे काय बोलताय, आणि मला शहाणपणाचे धडे शिकवण्यापेक्षा तुम्ही त्या धनंजय मोहितेंना जरा बोला ना काहीतरी, त्यांना जरा काहीतरी सुनवा, म्हणजे त्यांनाही कळेल. तर विक्रम जीवाला म्हणतात, परंतु मला एक सांग, तुला संसार कोणासोबत करायचा आहे, बापासोबत करायचा आहे की त्यांच्या मुलीसोबत? हे बघ जीवा, जेव्हा जेव्हा आपण बायको नावाचं सुंदर फूल तोडायला जातो ना, तेव्हा तेव्हा आपल्या मनाचा शर्ट मुलीच्या बाप नावाच्या तारेमध्ये अडकून फाटणारच. आणि हेच तर शास्त्र आहे. खरं तर तुला सांगू का, मला 2-2 सुना आहेत आणि म्हणूनच तर मी इतका प्रेमळ आहे. पण त्याच ठिकाणी जर जावई असते ना तर चांगलाच घोर अपमान केला असता त्यांचा. जेव्हा विक्रम यांना म्हणतो, बाबा मला कळालं आहे की तुम्ही फिरकी घेण्याच्या मूडमध्ये आहात, परंतु हे काम तुम्ही मला करायला सांगितलंय ना, मग प्लीज मला करू तरी द्या. तर विक्रम म्हणतात, बरं तुला मी हे काम सांगितलंय आणि तुला ते काम पूर्ण करावंच लागेल. तर विक्रम जीवाला म्हणतात, पण हो, अगोदर हा चहा संपव आणि त्यानंतर तुझं काम झालं की खाली ये नंदिनीसोबत गप्पा मारायला. आता जीवा शांतच होतो. तर विक्रम म्हणू लागतात, अरे भांडणं नका करू, आता तरी पॅचअप करा की नंदिनीला दुसरा चहा घेऊन पाठवू. आता जीवा आपल्या वडिलांकडे पाहतो त्यावेळी विक्रम म्हणतात, चालू दे तुझं काम, मी आलोच, असं म्हणत विक्रम तिथून निघून जातात. आता जीवा पीपीटी बनवत असतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की डिटेल्स तर नाहीच आहेत, डिटेल्स तर मिसिंगच आहेत. मग आता कोणाला विचारू, पण ज्यांचं काम आहे त्यांनाच तर विचारावं लागणार ना, म्हणजेच धनंजय दीनानाथ मोहिते. असं म्हणत आता जीवा नंदिनीच्या वडिलांनाच डिटेल्सबद्दल विचारायचं ठरवतो. तर दुसरीकडे आता नंदिनी मानिनीताईंना म्हणते, नाही बाबांना माहीतही नाही आहेत की मी जीवांनाच पीपीटी बनवायला सांगणार आहे. तर आता मानिनीताई म्हणतात, पण जीवाला माहीत आहे का की तू बाबांच्या नकळतच त्याला पीपीटी बनवायला सांगितलं आहेस? तर नंदिनी म्हणते, नाही, मी जीवांना नाही सांगितलं. तर दुसरीकडे आता जीवा धनंजय मोहिते यांना फोन करायला घेतो. तर त्यावेळी ते पाहतात तर जीवाचा फोन आलेला असतो. ते फोन उचलताच क्षणी जीवावर चिडतात आणि म्हणतात, का फोन केलायस तू? तुला जर माझ्याशी बोलायचं नाहीये तर तू फोन का केलायस? जीवा म्हणतो, तुमच्याकडे काम होतं आणि त्यासाठीच मी फोन केला आहे. तर ते म्हणू लागतात, पण माझ्याकडे तुझं कसलं काम आहे आणि तू कोण मला विचारणारा? टिकूजीराव, त्यामुळे तू मला काही विचारू शकत नाहीस. तर जीवा म्हणतो, अहो मी तुमच्या फायद्यासाठीच तुम्हाला फोन केला आहे. तर नंदिनीचे वडील म्हणतात, माझ्या मुलीच्या आयुष्यात येऊन तिचं जे नुकसान केलंयस ना तेच तर खूप आहे माझ्यासाठी, त्यामुळे माझ्या फायद्याचा विचार तू अजिबात करू नकोस, माझ्या फायद्याचा विचार करायला मी समर्थ आहे. असं म्हणत नंदिनीचे वडील जीवाचं काही ऐकून न घेता त्याच्यावर खूप चिडू लागतात. ते जीवाला म्हणू लागतात, उगाच मला लाडीगोडी लावून माझ्या मुलीच्या जीवनात येण्याचा प्रयत्न करू नकोस. जीवा म्हणतो, काय बोलताय तुम्ही? तर नंदिनीचे वडील म्हणतात, हो मी बरोबर तेच बोलते. त्या दिवशी तू माझ्या मुलीला दारू पाजलीस आणि स्वतःच्या मनाप्रमाणे वागवण्यासाठी भाग पाडलंस, तिला तुझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलास. अरे त्या दिवशी तू माझ्या मुलीचा घात केलायस, पण तू आता मला फोन का केलायस? जीवा म्हणतो, 1 मिनिट, तोंडाला येईल ते बोलू नका, तुमच्या मुलीला गरज आहे म्हणून ती. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, माझ्या मुलीचं नावही घेऊ नकोस, कारण तू जे केलंयस ते नंदिनीलाही पटलं आहे. आणि ज्या दिवशी तू नंदिनीला सोडून गेलास त्या दुसऱ्या दिवशी माझी मुलगी कामावर गेली. आज तिची जी अवस्था झाली आहे त्याला तू जबाबदार आहेस. यापुढे तू माझ्या मुलीच्या मागे मागे फिरू नकोस, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस आणि मला फोनही करू नकोस. असं म्हणत आता नंदिनीचे वडील रागानेच फोन ठेवतात. आता जीवा खूप चिडलेला असतो. आता जीवाला ते सर्वक्षण आठवताच आपण नंदिनीला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी नंदिनी मात्र आपलं ऐकून घ्यायला तयारच नसते. प्रत्येक वेळी आपण स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला पण नंदिनीने आपल्यावर विश्वासच ठेवला नाही. हे सर्वक्षण आठवताच जीवा मनाशीच म्हणतो की नाही, आता हे सगळं काही थांबायला हवंय. असं म्हणत जीवा ठरवतो, सगळं आठवतंय मला, कारण हा जीवा देशमुख कधीच काही विसरत नाही. नंदिनीच्या वडिलांमुळे जीवा खूप चिडलेला असतो. तो म्हणू लागतो, हा जीवा देशमुख चांगुलपणाही विसरत नाही आणि वाईटपणाही विसरत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनीचे वडील आपला वॉलपेपर पाहतात तर त्यावर तिन्ही मुलींचा फोटो असतो. ते मनाशीच म्हणतात की दोन्ही मुलींना
मी राक्षस वाटतोय, परंतु त्यांना बापाचं मन कधी कळालंच नाही. मला सुद्धा माझ्या मुलींची काळजी आहे आणि म्हणूनच मला कठोर व्हावं लागते. माझ्या मुलींसाठी मी कठोर होतोय, परंतु त्यांना मात्र ते कधी कळालंच नाही. उद्या काव्याची फायनल परीक्षा आहे, परंतु अजूनपर्यंत तिने मला साधा फोनही केला नाहीये. असो, मीच तिला फोन करतो आणि ऑल द बेस्ट तरी करतो. असं म्हणत आता नंदिनीचे वडील काव्याला फोन करायला घेतात, परंतु काव्या काही फोन उचलत नसते. ते पुन्हा पुन्हा काव्याला फोन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु काव्याने काही फोन उचललेला नसतो. तर दुसरीकडे जीवा आपले अश्रू पुसतो आणि लगेच वकिलांना फोन करतो आणि म्हणू लागतो, जीवा देशमुख बोलतोय. डिसेंबर महिन्यात माझ्या बायकोने तुम्हाला फोन केला होता फास्ट ट्रॅक डिवोर्ससाठी. त्यावेळी तिला डिवोर्स हवा होता आणि आता असं म्हणत जीवा तिथेच थांबतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते गुंड प्रवृत्तीची मुलं काव्याला म्हणू लागतात, मॅडम तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका. तर काव्या म्हणू लागते, आता मी तुम्हाला शिकवते कायदे काय असतात. असं म्हणत काव्या त्या सर्वांची दिशाभूल करते आणि त्या ताईंना तिथून गाडी घेऊन जायला सांगते. आता त्या ताई त्या गुंड्यांच्या हातून निसटलेल्या असतात आणि काव्याचं मिशन पूर्ण झालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आत्या आणि रम्या विचार करू लागतात. रम्या म्हणू लागते, समजा काव्याला काही झालं तर, म्हणजे ती सगळंच विसरून गेली तर, तिची मेमरी लॉस झाली तर वसू आत्या म्हणतात, समजा काव्या सगळं विसरून गेली, अगदी पार्थला सुद्धा विसरली तर. या गोष्टीचा त्या विचार करू लागतात. तर दुसरीकडे जीवाने फोन केल्याप्रमाणे आता डिवोर्स पेपरही घरी आलेले असतात. आता हे पाहताच नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता नंदिनी हे सगळं काही कसं थांबवेल. तर दुसरीकडे वसू आत्यांचा हा प्लॅन यशस्वी ठरेल का, की काव्या त्यांचा प्लॅन उधळून लावेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.